निवासी पुंडलिकावतार श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत समजले राम महावीर हनुमान की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः पंचभूताची निवृत्ती साधका परमानंद प्राप्ती वंदोनिया पाचही सेनापती सुके मारुती उल्हासे मारुतीरायानं पाहिलेलं आहे। या प्रधानाचे 5 मुलं समोरून आलेली आहेत। आता ह्यांना काय करायचं आणि काय नाही ह्याचा विचार आपल्या मनामध्ये केला आणि आनंद व्यक्त करू लागले आहेत। येऊ द्या म्हणले। आता हे 5 जण येऊ लागले। 5 जणांना काय करायचे आणि काय नाही आपले शेपूट महाराज तयारच आहेत असा विचार करू लागलेले आहेत। मारिले पाचही सेनापती भोग गेली लंके प्रति दच कल्यासी लंकापती वानर ख्याती लावणी 5 ला 5 सेनापती सट्टाने उचलले आणि धाडकन जमिनीवर आपटल्या बरोबर 5 ला 5 सेनापती तिकडे मरून पडलेले आहेत। आणि मग ही बोंब सगळे जे झालेले होते ही सगळे लंकेमध्ये गेले आणि रावणाच्या पुढे जाऊन रडू लागलेले आहेत। पारखी केले अशोकवन सहाजे सीता नेईल हिरोन क्रोधे कांपे दशानन पाये आपण कोण धांडू राग येऊन लागला कुणाला राजा रावणाला राग येऊन लागला। किती मी लाल बंद झाला आता कुणाला पाठवा म्हणजे 5 ला 5 सेनापती तर गेले म्हणले। आता त्या अशोक वाटिकाचा पण चुरा झालेला आहे काही तिथं मी ठेवलं नाही। आता काय करावं म्हणून विचार करू आता कुणाला पाठवावं लागेल तिकडं आता कुणाचा नंबर लावावा असा विचार या ठिकाणी राजा रावण करू लागलेला आहे। असा विचार रावण राजा करू लागला तेव्हा समोर कोण दिसला आहे सगळ्यात लाडका जो आहे तो अक्षय कुमार अक्षया समोर येऊन उभा टाकलेला या रावणाच्या आणि रावण लगेच आख्याला बोलू लागलाय आणि त्याला काय सांगू लागला आहे का लगेच अक्षय कुमारला सांगितलं रावणानं चटकन जायचं आणि त्या माकडाला मारायचं म्हणून आज्ञा दिल्याबरोबर लगेच अक्षय कुमार तिथून निघालेला आहे। वाजत गाजत रथ आपला जोडला रथावर बसला आणि स्वर होऊन हनुमंताकडे निघालेला आहे। रणयोद्धे सोबत घेतलेले आहेत काही कुमार सोबत घेतलेले आहेत काही वाजत गाजत पुढे निघालेले आहेत। सगळा समारंभ घेऊन अक्षय कुमार हनुमंतरायाकडे युद्धासाठी निघालेला आहे। अंगात खूप अशी ताकद होती अक्षय कुमारच्या गर्विष्ठ होता त्या गर्वामध्ये अंग फुगून त्या ठिकाणी निघालेला आहे। आता कुठं आहे तो हनुमंत आणि कुठं नाही त्याच्या संग आपल्याला युद्ध करायचा असा विचार या अक्षयाने केला आणि हनुमंताकडे तो निघालेला आहे। बळे दुर्धर वानर तो वानर कसा आहे खूप शक्तिशाली आहे आणि बळच या अक्षय कुमारला तिकडे पाठवलंय। आता त्या अक्षय कुमारचा सुद्धा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असे काही प्रधान या राजा रावणाला बोलू लागलेले आहेत। विनंती करू लागले आहेत राजा रावणाच्या समोर। आता त्या हनुमंताच्या समोर या अक्षय कुमार गेल्याबरोबर दृष्टी पडल्याबरोबर तर अक्षय कुमार मरून जाणार आहे त्याला वापस काही येणार नाही। मग त्याला वाचवण्यासाठी कुणाला तरी पाठवा असे काही सेनापती या राजा रावणाला विनंती करू लागलेले आहेत। लगेच रावण राजाने काय केलंय जमा केले तर आपले निवडून दुसरे 5 सैनिक जमा केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही अक्षय कुमारला सहकार्य करण्यासाठी लवकरात लवकर जावा। असं मोठं असं महायुद्ध जसं चालू होतं तसं युद्ध त्या ठिकाणी चालू झालेलं आहे। धाडिले महाबट अस्त्र गजर
हनुमंतानं मोठे बलाढ्य असे सैनिक पाठवलेले होते, शूर होते, युद्धामध्ये निपुण झालेले होते, त्यांना सगळ्या शस्त्र अस्त्र विद्या सगळ्या माहिती होत्या. असे 5 योद्धे पाठवलेले असताना वाजत गाजत कुठपर्यंत ज्या ठिकाणी हनुमंतराय आहेत अशोकवनामध्ये त्या ठिकाणाच्या जवळ हे सगळे जण जाऊन पोहोचलेले आहेत. हनुमंताशी आचादी हे मागणे सैनिक मागच आहे. त्याच्या सगळ्यात पुढे कोण गेला होता? अक्षय कुमार गेला होता. त्यानं मागचा विचार न करता समोर गेल्याबरोबर लगेच हनुमंतरायासोबत युद्ध करू लागलाय. मोठे बाण सोडू लागलाय. मोठ्या अस्त्राचा त्या ठिकाणी वापर तो करू लागलेला आहे. हनुमंतरायाचं समोर शरीर पाहिलेलं आहे. 2 बाण 2 हाताकडे फेकलेले आहेत. एक बाण मस्तकाकडे फेकलेला आहे, तर 2 बाण जे आहेत ते पायाकडे या अक्षय कुमारनं हनुमंताकडे पाठवलेले आहेत. अक्षय कुमारचे पुढे बाण पडले तर मागचे जे सैनिक आलेले होते त्यांनी सुद्धा काय केले? हनुमंताच्या अंगावर वर्षाव चालू केलाय बाणाचा. त्यावेळेस सगळं हनुमंताचं शरीर जे आहे ते पूर्ण झाकल्यासारखं त्या ठिकाणी झालेलं आहे. अंगी वानर न बांधती. जसा पाऊस पडतो मुसळधार आपल्याकडे कसा पडतो, थेंब सुद्धा सुटत नाही. एका मागे एक धारावर जशी धार पडते मुसळधार पाऊस, तसा मुसळधार धारेसारखा पावसासारखे बाण या हनुमंताच्या अंगावर टाकले. त्यावेळेस हनुमंताचं शरीर पूर्ण त्या बाणानं झाकून गेलेलं आहे. मग काय ते हनुमंत होते, वज्रदेही होतं, त्यांना बाणानं काय होणार आहे? काहीच होणार नाही. बाणानं आलेले अंगावर पडायचे बाण तसेच त्यांच्याकडे वापस जायचे. त्या जाऊन कुठं लागायचे? जे सैनिक होते त्यांनाच जाऊन लागायचे. कुणालाच हनुमंतराय आटोपणा गेलेले आहे. बघू लागले हनुमंतराय आपल्या अंगावर बाण येऊ लागलेत ना, इथे येऊ लागले तर इथून लगेच उडी मारायची ना आकाशामध्ये पळून जाऊ लागले. हनुमंतराय उडी मारून झेप मारली आकाशामध्ये. त्यावेळेस कोण? हा अक्षय कुमार काय केलाय? आता हनुमंताचे बघू म्हणून हनुमंताच्या पाठीमागे तो अक्षय कुमार लागलेला आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम महावीर हनुमान की जय. चलो जाऊ पटकन. कुंडलिनी गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. कुमारानी हनुमानवीर दोघे बिडती निराधार बळवानिती सुरवर चक्र संग्रामी. अक्षय कुमारचा आणि हनुमंतरायाचं दारुण असं युद्ध चालू झालेलं आहे. आणि त्यावेळेस नभातून जे सुरवर आहेत देव लोक सगळे बघू लागले आहेत. त्यांनाही पाहायचं होतं अक्षय कुमार एवढा ताकदवर आहे, पण हनुमंतराय कसे आहेत ते सुद्धा खूप बलशाली आहेत. मग दोघे जण कसे युद्ध करतात आणि कसे नाही सगळे देव लोक पाहू लागलेले आहेत. रथाची गती विगती तैसाची फिरंगत मारुती क्षणोकर नभी क्षणोकर क्षिती निर्धार शक्ती दोघांची. अक्षय कुमार
कुमारकडे काय होता? रथ होता. रथ घेऊन अक्षय कुमार हनुमंताच्या पाठीमागे लागला. हनुमंतराय हुलकावणी देऊ लागले. कवा नभामध्ये थांबायचं, कवा पृथ्वीवर यायचं, कवा देवाकडे जायचं, कवा इकडे जायचं, कवा तिकडे जायचं, असं या अक्षय कुमारला हनुमंतराय बेजार करू लागले. अभया मारू पाहे हनुमंत त्याची तो घाय नाढळत कपी कुमाराचा करिता घात त्याची तो रथ नाटोपे. या अक्षय कुमारचा रथ आहे. अक्षय कुमारने आपल्या मनामध्ये पक्क ठेवलं होतं की आज या माकडाला मारायचं का मारायचं, काहीच मागे सरकायचं नाही म्हणून त्यांच्या मागे लागला होता. पण हनुमंतराय काय करले? बघूत म्हणजे याच्यात किती ताकद आहे किती नाही. आपण पुढे राहायचं म्हणजे हे आपल्या पाठीमागे येत आहे का, किती येत आहे, कुठवर येत आहे, परीक्षा घेऊ लागली आहेत. अक्षय कुमार हनुमंताच्या मागे, हनुमंत पुढं, हनुमंत त्यांना चकल्या देऊ लागलाय. आलेला आपण बाजूला सारायचा आणि हनुमंत उडी मारून तिकडे जाऊ लागले आहे. क्षणोक रथ दिसे पुतळी क्षणोक दिसे नभस्थळी क्षणोक दिसे समुद्र जवळी त्रिकुटा जळी एक क्षण. त्रिपुटा जाळी एक क्षण. कवा रथ काय करायचा? या अक्षय कुमारचा जमिनीवर दिसू लागलाय. कवा कुठे दिसलाय? समुद्राच्या कडेला दिसलाय. दुसऱ्या क्षणामध्ये लगेच स्वर्गाच्या ठिकाणी दिसू लागलाय. फक्त रथ दिसू लागलाय पण हनुमंतराय कुणालाच दिसत नाही रे. हनुमंतराय आदर्श त्याच्या पुढे पळाय. अक्षय कुमार त्यांच्या मागे लागू लागलाय. अक्षय कुमाराती समर्थ वेडाविला हनुमंत तेने वानर अति विस्मित कसोनी घात करू त्याचा. वानर सुद्धा विस्मित झालेत म्हणजे हनुमंतराय विस्मित झालेत. खरोखरच अक्षय कुमार हाय का आहे म्हणजे ताकदशार, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे का आहे. पण किती पळणार आहे, कुठवर पळणार आहे म्हणजे येऊ द्या म्हणजे कुठवर यायचे तर. पण आता ह्याला कसं मारावं आणि कसं नाही हनुमंतराय आपल्या मनात विचार करू लागलेले आहे. तवा बोलती सैन्य संभार निकडा योद्धास अक्षय कुमार दानोनी धाडी दशशिर गाये वानर मारिला. इकडे बघू लागले नाटक या दोघांचं. हनुमंतराय नाटक करू लागलेत पण या सैन्याला काय वाटलं बाकीच्या आरगडे म्हणजे जो हा अक्षय कुमार आहे खरोखरच ताकद आहे याच्यामध्ये. त्यानं खरोखरच या वानराला सोळकी पळत करून सोडलाय. त्यानं कुठंच थांबना गेले. अशीच वार्ता त्या वानराला घायाळ केलेला आहे म्हणून रावणापाशी जाऊन काही सैनिक सांगू लागलेले आहेत. ठाकोनी अक्षय कुमार पळो जाता हा वानर आम्ही धावनी संग्राम थोर तीर मार करूयासी. तीर मार करूयासी आम्ही जाऊन काय केलंय अक्षय कुमारनं काय केलंय? या हनुमंताला सोळकी पळ करून सोडले. जिथं अक्षय कुमार मारू लागले की हनुमंत पळू लागलाय त्यांच्या भीतीनं. कुणाच्या या अक्षय कुमारला भिवून हनुमंत पळू लागलाय. मग आता आम्ही यांना धरून आम्ही मारणार आहोत अशी वार्ता रावणापाशी काही सैनिक जाऊन सांगू लागले. रणी नाटोपे अक्षय कुमार यासी त्यासी मारावयाचा विचार हनुमान विचारी साचार गुप्त प्रकार तो ऐका. गुप्त प्रकार तो ऐका. हनुमंतराय काय करणार आहेत आणि काय नाही ही गुपितचा प्रकार होता. पण अक्षय कुमार कसा मागे लागलाय, त्यानं कसं युद्ध करू लागलाय हा सगळा प्रकार हे सगळं रावणापाशी जाऊन सांगू लागले आहेत. आणि इकडं हनुमंतराय सगळी गोष्ट बघू लागले आहेत अंतर्दयात राहून. कैसेनी मारू अक्षयासी ऐसे विचारिता मानसी कोप आला पुच्छासी राजपुत्रासी वदावया. विचार केला हनुमंतरायाने आता या अक्षय कुमारला कसं मारायचं आणि कसं नाही. हा कोण आहे? रावणाचा पुत्र आहे, राजाचा मुलगा आहे. मग ह्याला मारायचं म्हणजे आपल्याला काहीतरी युक्ती करावी लागेल. त्यामुळे हे सगळे जेवढे सैनिक आहेत ती भयभीत होतील. एकदा ह्यांचं भय गेलं, भय यांना लागलं ह्यांच्या पाठीमागे हे मनातून खचून जातील. मग हे का आपल्यासोबत युद्ध करायचं असा विचार हनुमंतराय करू लागले आहेत. आणि आता कसं मारणार आणि कसं नाही बघा ऐका. काम करत अक्षयासी रणी नाटोपे तो आमासी पुच्छ लागोनी पाठीसी रथ चौपासी बांधिला. काम करत रथ होता. जिथं कामना होईल त्या ठिकाणी पोहोचायचा रथ होता या अक्षय कुमारला. मन जसं जातं की आता आपल्याला कुठं जायचे, वर कुठं जाऊन थांबायचे. जाण्याच्या अगोदरच मन जसं जातं तसं या अक्षय कुमारचा रथ जात होता. त्यानं विचार केला आपल्याला स्वर्गाच्या ठिकाणी जायचे. डोळ्याची पापणी लावण्याच्या आधी स्वर्गाच्या ठिकाणी. तिथून जर म्हणला की समुद्राच्या ठिकाणी जायचे, डोळ्याची पापणी लावण्याच्या आधी समुद्राच्या ठिकाणी. असा रथ या अक्षय कुमारचा होता. मग ह्याला मारण्यासाठी शेपूट महाराजाला विनंती करू लागले. शेपूट बघा आता काय करायचे आणि कसं मारायचे कसं नाही. शेपूट आणि हनुमंतराय विचार करू लागले आहेत. स्वर्ग मृत्यू कैलास पृष्ठी
काय केलं आज्ञा दिल्याविषयी हनुमंतानं त्याचा जे रथ आहे म्हणले ह्याचा अगोदर काय करायचे आपल्याला ह्याचं मरण कुठं आहे रथामध्ये आहे ह्याचा रथच बंद केल्यावर म्हणजे वेग जी आहे तो वेग बंद करायचा ह्याचा वेग कुठं आहे या रथामध्ये आहे ही रथच मोडून टाकल्यावर पुन्हा कुठं पळणार आहे शेपटाने विचार केला त्या रथाच्या जाऊन आकाला धरलं आणि कडकड 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 तो रथ मोडून टाकला आहे लाता हरिता छत्रपात करतळे ध्वजासी घात ताल वृक्षाचा आघात भंगीला रथ ते काळी काय तो ताल वृक्ष कसा प्रभू श्रीरामाने टाकलेला होता कुठला किष्किंधा अरण्यामधला किष्किंधेच्या ठिकाणचा जो रथ जो झाड होतं की एका बाणामध्ये 3 झाडं मोडायची तसं ह्याचा रथ या हनुमंतानं आपल्या एका शेपटामध्ये मोडलेला आहे आणि दुसऱ्या पायानं लात मारल्याबरोबर ह्याच्या छातीमध्ये लात मारली त्याचा जो ध्वज होता तो सुद्धा मोडलेला आहे आणि तो सुद्धा खाली पडलेला आहे आख चक्र रथ कुबरू पोवळ वेलीच्या धुरा थोरू आदही वारू सारथी विरू केला चक्र चुरू एक गाये जसं 8 दिशामध्ये प्रभू श्रीरामाने एकाच बाणामध्ये 8 दिशामध्ये ते झाड होते ताल वृक्षाचे ज्यावेळेस या सुग्रीवाच्या भावाला मारायचं होतं त्यावेळेस तो ताल वृक्ष होता तो 8 दिशेमध्ये ते 8 दिशेमध्ये झाडं एकत्र आणायचे होते आणि एका बाणामध्ये छेदायचे होते तसं हनुमंताने या ठिकाणी काय केलंय एकदाच त्याचा रथ मोडला आणि दुसऱ्या पायाने त्याच्यावर लात मारल्याबरोबर छत्रच पण गळून पडलं आणि ते पण असं तिने एकदाच केलेलं आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागले पुच्छ नाचविले धांगडी रथ उपडीला कडाडी अखया कुमारे लवड सवडी घातली उडी अति वेगे पुच्छ नाचविले धांगडी रथ उपडीला कडाडी अखया कुमारे लवड सवडी घातली उडी अति वेगे घातली उडी पुच्छाने काय केलंय रथ तर मोडलेच आहे रथ मोडल्याबरोबर या अख्या कुमारनं पाहिलेला आहे पाहिल्याबरोबर आता आपण या ठिकाणी वाचत नाही आता विचार केला आणि रथावरून उडी मारलेला आहे कुठं जमिनीवरच्या ठिकाणी येऊन तो अख्या कुमार पडलेला आहे ओढण खांडे घेऊन करी मारावया धडगधारी धावी नला हनुमानावरी गिरा गर्जनी खाली पडल्याबरोबर गर्जनेला आहे कुठं गेला हनुमंता थांब जरा तुला मी एका बाणामध्ये मारतो म्हणून मोठ्या आवाज अख्या कुमारने केलेला आहे आणि आपल्या हातातला बाण जो आहे तो हनुमंतरायावर सोडलेला आहे राहे साहे हनुमंता तुझ्या करीना मी घाता रणी भंगिले माझ्या रथा धनिष्ला घाता मानसी थांब म्हणजे कुठं पळत आहेस थांब जरा तुला मी एका बाणामध्ये मारतो माझा रथ असणार तू मोडलास का बर मोडलास ते मोडलास म्हणजे तुला मी एका बाणामध्ये मारतो तू लांब जाऊ नको पळू नको असे हनुमंतरायाला हा जो अखया कुमार आहे तो बोलू लागलेला आहे धाके थरकत चमकत ओढणे धडकोनी धावत खडग लघु विद्या तळपत आला त्वरित अतिबळे आला त्वरित घाबरलेला आहे कारण रथ तर मोडून गेला होता गती होती रथावरच सगळं रथापाशीच होतं पण रथच नाही राहिला मग आता काय करावं लागेल खडक कुठं आहे माझा हत्यार कुठं आहे तलवार कुठं आहे माझी म्हणून त्या ठिकाणी बघू लागलेला आहे घाबरून गेलेला आहे तो अख्या कुमार आणि वानरासी क्षण भूमी क्षण आकाशी युद्ध होता अति आक्रोशी येराशी वदावया दोघं एकमेकावर तुटून पडले आहेत क्षणामध्ये जमिनीवर दिसू लागले क्षणामध्ये आकाशावर दिसले आहेत क्षणामध्ये कुठेतरी डोंगरामध्ये दिसू लागले आहेत दोघं जण सारखेच युद्ध झालेले आहेत आणि दोघं एकमेकावर तुटून पडलेले आहेत वानर मारावया ठाई अखया उपरमे नवलाही हनुमंते वायू वेगे पाही दैला पाही लघु वेगे दोघांचं युद्ध चालू झालंय अख्या कुमार काय करू लागलाय कुठं आहे वानर ह्याला मारायचे लवकरात लवकर म्हणून विचार करू लागला तो त्याच्या पाठीमागे लागलाय पण हनुमंतरायाचा वेग कसा होता स्वतः वारे होते ते वाऱ्याचे वायुपुत्र होते त्यांनी उरपाट वरून खाली आलेले आहेत आणि त्याच्या पायाला जाऊन धरले आहेत अख्या कुमारच्या हनुमानाती आवेसी भवंडिताती आक्रोशी भवंडी दाटली तयासी
देह भावासी विसरला. मग काय खाली बघलाय तर काय पाय हनुमंतानं धरलेला आहे, गर 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 फिरू लागलाय आख्या कुमारचा पाय हनुमंतराया. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये भीती लागली आहे, आता काही खरं नाही माझा इथं, म्हणून भवंडी या आख्या कुमारला लागलेली आहे. ओढण वडिले त्रिकुटवारी, खडग पडिले सागरी, मुकुट पडिला सभे माघारी, अपांपती भूषणे. ज्यावेळेस गर 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 फिरवलेला आहे त्यावेळेस मुकुट जे होतं ते कुठं पडलंय, रावणाच्या दरबारामध्ये जाऊन पडलेलं आहे. जे हातातलं खडग म्हणजे तलवार जे होते ते भूमीवर पडलेली आहे. अशी अवस्था या आख्या कुमारची या ठिकाणी झालेली आहे. अवांकुनी महाबळी पटिला शिरातळी, लंका दुर्ग कापे तळी, निधा पातळी उठिला. आता म्हणले आख्या कुमारला बाजूला पुढे टाकायचं नाही म्हणले, कारण का तर बाजूला टाकलं तर ही राक्षसाला बघायला पाहिजे ना आख्या कुमारची काय अवस्था झाली आहे. गरगर गरगर आख्या कुमार फिरवला आणि शिळेवर जेवढे इथं राक्षस होते त्यांच्या समोर नेऊन त्या शिळेवर नेऊन गाडकन आपटलेला आहे. आपटल्या बरोबर त्या आख्या कुमारचा जीव निघून गेलेला आहे. दिग्वजा टाळी बैसली कानी, पन्नंगा पातळी पडनी, मेरू पडला तुटनी, कापेवनी निमाने. सगळे थरथर 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 कापू लागले. तर खरोखरच म्हणजे आख्या कुमार एवढा सामर्थ्यशाली होता, पण त्याला सुद्धा या हनुमंताच्या पुढे काहीच चाललं नाही. हनुमंतानं याला सुद्धा मारून टाकलेला आहे. मग आता काय करावं म्हणले, जसा पर्वत एकाएकी कडकड कडकड ढासळतो तसा हा आख्या कुमार कडकड कडकड ढासळून या ठिकाणी पडलेला आहे मृत्युमुखी, असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहे. हनुमान श्रीराम भक्त चित्रज्ञ, युद्धा माझी कृपाळू पूर्ण, अखयान देखे जन्म मरण, ऐसा संपूर्ण मारिला. ऐसा संपूर्ण मरण. आख्यानं कधी विचार केलता का की माझं मरण असं होईल म्हणून? पण हनुमंत कसा आहे, खूप बलशाली आहे आणि त्याला आशीर्वाद कुणाचा आहे, प्रभू श्रीरामाचा आहे. त्यामुळं त्याच्या अंगामध्ये बळ आलेला आहे आणि बुद्धी तेज झालेली आहे. त्यामुळे या आख्या कुमारचा या ठिकाणी नायनाट झालेला आहे असं सुद्धा सांगू लागलेले आहे. अखया राखावयासाठी रावणे धाडले कोट्यानुकोटी, अश्वगज रथ पाळता थाटी, पुच्छे पाठी पुरविली. या आख्या कुमारला रक्षण करण्यासाठी पाठीमागून किती पाठवले होते सैन्य, त्यांचा काही उपयोग झाला का? घोडे किती पाठवले होते, हत्ती किती पाठवले होते, ते कुठल्या कुठे राहिले आणि आख्या कुमारची काय अवस्था झाली? अशी अवस्था ह्या सगळ्याच जेवढे तिथं सैनिक होते त्यांची सुद्धा अवस्था सगळ्याची ही शेपूट महाराज म्हणजे हनुमंतरायाचं शेपूट करणार आहे. ऐसा केला कोण मार, वानरे करुणी शिळा मार, रणी पाडिले वीर वीर, धरणी रुधिर प्रवाहे. शेपटानं काय केलंय, जेवढे सैनिक पाठवले होते त्यांचा भारा करायचा, दन करून शिळेवर आपटायचा. जेवढे सैनिक आले होते तेवढं एकालाही पाठीमागे जाऊ द्यायचं नाही. पाठीमागे जावलं दिसला की त्याला अगोदर धरायचं आणि शिळेवर आपटायचं. हे सुद्धा काम कोणी केलंय, या शेपूट महाराजांनी केलंय. मग आलेलं सैनिक इथंच मारायचं, रावणाकडे कुणी सुद्धा रिकामा जाणार नाही अशी व्यवस्था सगळे शेपूट महाराज करू लागले आहेत. हनुमंताची आरती केली अवघ्याची समाप्ती, सुरनर ऋषीश्वर वर्णिती, अगाध कीर्ती हनुमंताची. अगाध कीर्ती हनुमंताची अशी अवस्था सगळ्या या श्रीलंकेमध्ये जेवढे होते लंकेमध्ये राक्षस तेवढ्याचा मारण्याचं काम कोणी केलं आहे, हनुमंतानं केलं आहे. सगळं शेपटानं केलेलं आहे. शेपटानं धरायचा भारा आणि मारून टाकायचा. हनुमंतानं काही हाताने मारायचे, सगळ्याचं निर्दाळण दळण सगळ्या राक्षसाचं हनुमंतानं केलंय. असा बलशाली हनुमंत या ठिकाणी सामर्थ्य आपलं प्रभू श्रीरामाच्या नावावर दाखवू लागलेलं आहे. सूर वर्षती सुमनी, जय जयकार ऋषी जनी, कीर्ती पावन त्रिभुवनी, धन्य अंजनी निजसूत. कीर्ती पावन सगळे लोक सरोवरातून देव लोक काय करलायत, पुष्पवृष्टी अर्पण करलायत, पुष्प टाकलायत म्हणजे फुलं टाकलायत हनुमंतरायावर. आणि धन्य धन्य याची माता म्हणजे अंजनी माता, जिने याला जन्म दिलेला आहे. तिने जर जन्म आज या हनुमंताला दिला नसता तर आपलं काही खरं नव्हतं. असे सुद्धा देव लोक वर स्वर्गात बसून चर्चा करू लागली आहे. एका जनार्दना शरण, तारे अखया निर्तळन, पुढे इंद्रजित हनुमंतारण, सावधान अवधारा. एका जनार्दना शरण या ठिकाणी ग्रंथ करते सांगलाय का हनुमंताची कथा ही या सुंदर कांडामध्ये
अध्यायामध्ये आहे, गोड अशी आहे. आजपर्यंतची कथा तुम्ही ऐकली, आता ही अध्याय इथं संपणार आहे. पुढल्या अध्यायामध्ये हनुमंतराय काय करणार आहेत, यांच्या समोर कोण येणार आहे, इंद्र येणार आहे. इंद्र कसा ताकदवर आहे, किती त्यानं ताकद दाखविणार आहे आणि कुठं जाऊन बिळात लपणार आहे, ही कथा उद्याच्या अध्यायामध्ये म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाया हनुमंत शवदो नाम चतुर्दशोऽध्याय गोडा श्री ज्ञानदेव तुकाराम